अशा प्रकारे आम्ही जे आहे ते 45 ते 50,000 रुपये वाचवलेच आहे. परंतु बाळ देवाने निरोगी आणि निकोप ठेवलं की जेणेकरून आम्ही प्रायमरी त्याच्यावर उपचार केलेला आहे. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू आवर चॅनल. डिलिव्हरीच्या ब्लॉगच्या नंतर म्हणजे डिस्चार्ज झाल्याच्या नंतर हा माझा पहिलाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आणि हा व्हिडिओ मला फार महत्त्वाचा वाटला की तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून, कारण ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रथमतः म्हणजे डिलिव्हरी माझी जी आहे ती काही कारणास्तव सीझर झालेला आहे. आणि सीझर झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की 90% लेकरांना जो आहे तो डॉक्टर लोक कावीळ सांगतातच. आणि माझ्या मुलीला जे आहे ते डॉक्टरांनी कावीळ सांगितला होता. जेव्हा BCGचा आपण तिला वॅक्सिन देतो दुसऱ्या दिवशी बाळाला, तेव्हा डॉक्टरांनी तिचं ब्लड सॅम्पल जे आहे ते नेलं होतं, कारण ती थोडीशी पिवळसर दिसायला लागली होती दुसऱ्या दिवशी. तर जेव्हा तिसऱ्या दिवशी रिपोर्ट आला तेव्हा ती भरपूर अशा प्रमाणात तिसऱ्या दिवशी जास्तच प्रमाणात ती पिवळी दिसायला लागली. आणि डॉक्टरांनी रिपोर्ट दिल्यानंतर ते कावीळचं प्रमाण जे आहे ते पण बऱ्याचपैकी प्रमाणात वाढलेलं होतं. तर आम्ही सगळेजण घाबरून गेलो आणि ज्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होते तिथे हॉस्पिटल त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, तिथं बाहेरचे डॉक्टर येतात, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाळाला तुम्ही अर्जंट आजच्या आज तुम्ही तिला फोटोथेरपीसाठी ॲडमिट करा. ॲडमिट करा म्हटल्यानंतर आमची घरच्यांची कुणाचीच मानसिक स्थिती नव्हती की आम्ही तिला ॲडमिट करावं म्हणून. तर आम्ही एक डिसिजन घेतलं. माझी मोठी मुलगी जी आहे तिची ज्या डॉक्टरकडे आम्ही लहानपणीपासून ट्रीटमेंट ठेवली आहे, आम्ही तिथं सांगितलं, म्हणजे आम्ही विचार केला की आपण आपल्या बाळाला तिथे एकदा पहिले दाखवून द्या सरांना आणि नंतर मग आपण डिसिजन घेऊया. तर आम्ही त्या सरांकडे गेलो. त्यांचं नाव आहे डॉक्टर अनिल पाटील म्हणून. त्या सरांकडे आम्ही गेलो आणि सरांना सांगितलं की त्या पहिल्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलेलं आहे की रिपोर्ट पण असा आलेला आहे की बाळाला कावीळ झाला आहे आणि तो पण बऱ्याचपैकी जास्त प्रमाणात आहे. मी त्याचा रिपोर्ट तुम्हाला दाखवेल की किती प्रमाणात माझ्या बाळाला कावीळ होता तो. तर जे आमचे सर आहेत म्हणजे बाळाचे, त्यांनी सांगितलं की घाबरायचं काहीच कारण नाहीये, कारण की 90% बाळांना, सीझरच्या 90% बाळांना जे आहे तो कावीळ हा उद्भवतोच, कारण की ते लेकरं फार नाजूक असतात म्हणून. तर घाबरायचं काहीच कारण नाहीये. मी तुम्हाला एक ड्रॉप देतो आणि बाळाला जे आहे ते कंपल्सरी 1.25 महिना तुम्ही तिला उन्हामध्ये ठेवा. 1.25 महिना तर ठेवायचंच आहे, पण जोपर्यंत तिचा कावीळ रिकवर होत नाही तोपर्यंत तर कंपल्सरी सरांनी आम्हाला सांगितलं. ते 7 ते 8च्या दरम्यान जे सकाळचं कवळं ऊन येतं त्या कवळ्या उन्हामध्ये बाळाला तुम्ही ठेवा म्हणून. तर त्यांनी आम्हाला हा जो ड्रॉप आहे D3 म्हणून, मी तुम्हाला याचं जे आहे ते सर्व डिटेल व्हिडिओच्या शेवटी शेअर करेलच. हा जो ड्रॉप आहे तो आम्हाला सरांनी दिला होता. याचं प्रमाण आम्हाला त्यांनी दिलं होतं 0.5 ml जे आहे ते तुम्ही सकाळी 10 वाजता आणि रात्री 10 वाजता 2 टाइम बाळाला द्यायचे म्हणून. तर एक 4, 5, 6व्या दिवशीपर्यंत ती फार पिवळी होती. तोपर्यंत आम्ही घाबरतच होतो. परंतु 7वा दिवस जसा उजडला तशी ती थोडी थोडी नॉर्मल होत चालली होती. तर मग आम्ही थोडंसं टेन्शन फ्री झालो, कारण सरांनी सांगितलंच होतं बाळाला जो आहे तो कावीळ जरी असला तरी एक 6 ते 7 दिवसांमध्ये बाळाचा सर्व कावीळ जो आहे तो रिकवर होतो, जेव्हा तुम्ही त्याला कवळ्या उन्हामध्ये ठेवता तेव्हा. तर अशा प्रकारे आम्ही तिची ट्रीटमेंट केलेली आहे. परंतु जिथं मी ॲडमिट होते तिथं जे डॉक्टर येत होते त्यांचं नाव मी घेणार नाही या व्हिडिओमध्ये, त्यांनी आम्हाला फार घाबरून टाकलं. तुम्ही तिला ह्याच दिवशी ॲडमिट करा, आजच्या आजच ॲडमिट करा आणि तुम्हाला साधारणतः 45 ते 50,000 रुपये असं तुम्हाला खर्च येईल म्हणून. आपण खर्चालाही मागं पुढं बघत नाही जेव्हा आपल्याला बाळ होतं तेव्हा. पण बाळ झाल्यानंतर ते एकदम नाजूक असतं किंवा ते व्यवस्थित फीड पण आपण त्याला करू शकत नाही किंवा ते पण व्यवस्थित सक करू शकत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बाळाला अजून दूर ठेवणं म्हणजे आपल्यासाठी फार खंताची गोष्ट असते किंवा एक तणावाची गोष्ट असते. तर त्या डॉक्टरने आम्हाला फार प्रेशराईज करून या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे ते आम्हाला मेंटली प्रिपेअर करत होते. परंतु आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन हा डिसिजन घेतला की बाळाला आपण काय प्रथम उपचार जो आहे किंवा प्रायमरी ज्या गोष्टी आहेत त्या आपण करून बघूयात पहिले. तर आम्ही त्या प्रायमरी गोष्टी ज्या आहेत ते तिच्यावर केल्या आणि देवाच्या दयेने आम्हाला त्याच्यावर सक्सेस आला. आणि आज आमचं बाळ एकदम निरोगी आणि निकोप आहे. सांगण्याचा उद्देश हा की आपण ॲडमिटही केलं असतं, आपण पैसाही खर्च केला असता, परंतु आपल्यालाही त्रास झाला असता आणि त्या बाळालाही त्रास झाला असता. त्याच्यासाठी आपण स्वस्तात मस्त जे आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हालाही जर काही वाटलं तर तुम्ही ह्या गोष्टी करून बघा आणि जर नाहीच फरक पडला तर तुम्हाला तुमच्या बाळाला शेवटी फोटोथेरपी हे ऑप्शन नसतंच, हे तुम्हाला द्यावंच लागतं. ते तुम्ही नंतर करू शकता. परंतु माझं एक गुड सजेशन म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून बघा आणि नंतर मग तुम्ही डिसिजन घ्या. कारण की बाळासोबत खेळणं म्हणजे हे फार एक मोठी रिस्क असते आपल्यासाठी.
आणि आपण त्या गोष्टी करू शकत नाही. तर तुम्ही या गोष्टी करून बघा, म्हणजे तुम्हालाही अनुभव येईल की पैसाही वाचतो आणि आपण टेन्शन फ्री पण राहतो आणि बाळ सुद्धा आपल्या जवळ राहतं. ही एक प्लस पॉइंट त्यामध्ये आहे. तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा की ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाही त्यांना ह्या गोष्टी कळाव्यात म्हणून. आणि डॉक्टरांचं जे डिटेल आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईलच आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईलच. असेच व्हिडिओ अजून मी डिलिव्हरी नंतर काय माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं किंवा मी माझं पोट कमी करण्यासाठी कोणकोणते प्रोडक्ट्स यूज केले किंवा बाळासाठी कोणकोणते प्रोडक्ट्स यूज केले, हे सर्व मी तुम्हाला आता येत्या दिवसामध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही प्लीज कंटिन्यू व्हिडिओ बघत चला. आता व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू तुमच्या सोबत येणारच आहेत आणि बाळाचे जे पहिल्या दिवशीपासूनचे जे मुवमेंट्स आहे ते सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करायला फार उत्सुक आहे. आणि विशेष म्हणजे जे काविळीचे जे पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंत जे आहे ते बाळ कसं पिवळं झालं किंवा किती प्रमाणात ती पिवळी झाली होती किंवा 7व्या-8व्या दिवशी किती किती प्रमाणामध्ये ती नॉर्मल झाली, हे सगळे जे फोटोज आहेत किंवा व्हिडिओज मी तिचे शूट केलेले आहे मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. ते तुम्ही बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांपर्यंत खरंच काविळीची माहिती नाहीये त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, त्याच्यामध्ये सगळ्यांचा पैसाही वाचेल, मानसिक ताणही कमी होईल. अशा प्रकारे तुम्ही बघितला व्हिडिओ. तर मी बाळाचे जे आहे ते फोटो आणि ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच आहे. तर अशा प्रकारे आम्ही जे आहे ते 45 ते 50,000 रुपये वाचवलेच आहे. परंतु बाळ देवाने निरोगी आणि निकोप ठेवलं की जेणेकरून आम्ही प्रायमरी त्याच्यावर उपचार केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही वेटिंग करा. त्याच्यानंतर फार इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तोपर्यंत बाय बाय.